नमस्कार। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। अजय बारसकर यांनी मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले, त्यानंतर आता मराठा समाजाच्या रोषाला अजय बारसकर यांना सामोरं जावं लागतंय। अजय बारसकर यांच्यावर मुंबईत हल्ल्याचा प्रयत्न झालाय। चर्चगेट परिसरात बारसकर प्रवास करत असताना काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचं कळतंय। मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हल्लेखोरांना अडवत ताब्यात घेतल्याची माहिती समोर येतेय। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। प्रणाली, अजय बारसकर यांची आता प्रकृती कशी आहे? त्यांच्यावर हल्ला झाला की प्रयत्न झाला? काय परिस्थिती आताची? जी माहिती मिळते त्यानुसार त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता। तत्पूर्वीच पोलिसांच्या सतर्कतेमुळे काही लोकांना ताब्यात घेण्यात आलेले। मी सध्या मुंबईच्या चर्चगेट परिसरातील ॲस्टोरिया या हॉटेलच्या बाहेर आहे, जिथे तुम्ही पाहत आहात की या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलेला आहे। याच हॉटेलमध्ये अजय बारसकर हे राहत आहेत आणि त्यांच्या खरं तर आज एक पत्रकार परिषद घेणार होते, परंतु माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे त्यांनी ती पत्रकार परिषद रद्द केली। परंतु दरम्यानच्या काळामध्ये जेव्हा ते या ठिकाणी पोहोचत होते त्यावेळेला 5 ते 6 लोकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण प्रकार जो आहे तो टाळण्यात आला। पोलिसांनी या सगळ्या लोकांना आता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे। ही माणसं नेमकी कोण आहे, त्यांचा हल्ला करण्यामागचं कारण काय आहे? खरं तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतरच हा संपूर्ण प्रकार खरं तर उघडकीस येताना आपल्याला दिसतोय आणि त्यामुळं आता बारसकर जे आहेत यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि तुर्तास आता हॉटेलच्या बाहेर आपण पाहतो आहोत की एक मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि काही पोलीस जे आहेत ते अंडर कव्हर ऑफिसर जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळते। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहिती।